पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड। जिल्ह्यातील ज्या विभागांना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट दिले आहे अशा सर्व संबंधित विभागाने आपले उद्दिष्ट येत्या 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले। प्रलंबित ध्वजदिन निधी व ध्वजदिन निधी संकलनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली। जिल्हाधिकारी म्हणाले, प्रलंबित पावती पुस्तकाबाबत संबंधित कार्यालयीन प्रमुखांचा अभिप्राय घेऊन तो जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला सादर करावा। उर्वरित विभागाने निधी संकलनाबाबत गांभीर्यपूर्वक योगदान द्यावे, तसेच या निधीबाबत जे कार्यालय योगदान देणार नाही त्याची गंभीर दखल घेतली जाईल असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला। यंदाच्या वर्षी सुमारे 1,80,00,000 रुपये इतके ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट कोल्हापूर जिल्ह्याला मिळाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी सांगितले। या बैठकीसाठी डेप्युटी सीईओ जिल्हा परिषद ओमप्रकाश यादव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक संचालक सुनीता नेर्लेकर, कौशल्य विकास विभागाचे सारंग कापूरकर, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, 6 जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते।